नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण इतिहासामध्ये 6वं प्रकरण पाहतोय आणि त्यामध्ये आज आपण या प्रकरणाचा शेवट करणार आहोत. तर या प्रकरणामधला शेवटचा मुद्दा जो आहे, शेवटचा भाग जो आहे तो आहे भारत छोडो आंदोलन 1942 किंवा यालाच आपण चले जाओ चळवळ असं म्हणतो. भारत छोडो आंदोलन किंवा चले जाओ चळवळ. तर पहा, भारतीय स्वातंत्र्य लढा आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1942 हे चले जाओ आंदोलन किंवा छोडो भारत आंदोलन जर आपण पाहिलं तर हे आंदोलन म्हणजे सर्वकष स्वरूपाचं आंदोलन होतं. या आंदोलनामध्ये सर्व समावेशकता होती, सर्वात प्रखर स्वरूपाचं आंदोलन होतं आणि निर्णायक स्वरूपाचं हे आंदोलन होतं. आता हे आंदोलन जे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधीजींनी हाती घेतलं, हे आंदोलन सुरू होण्यासाठीही काही कारणं कारणीभूत होती. ही कारणं जर आपण पाहिली तर आपण म्हणूया की ब्रिटिशांनी जी क्रिप्स योजना या ठिकाणी आणली होती, या क्रिप्स योजनेला या ठिकाणी अपयश आलं होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशाच्या बाजूनं भारताचा जो सहभाग यांनी जाहीर केला तो एकतर्फी स्वरूपाचा होता. ब्रिटिशांनी या ठिकाणी आडमोठ्या स्वरूपाचं धोरण मोठ्या प्रमाणात स्वीकारलं होतं. या सगळ्या बाबीमुळे भारतीय माणसाच्या मनामध्ये ब्रिटिशाविषयी मोठ्या प्रमाणात असंतोष या ठिकाणी वाढत होता. ज्या प्रमाणामध्ये असंतोष वाढत होता त्याच प्रमाणामध्ये ब्रिटिशांनी या ठिकाणी दडपशाहीचं धोरणही मोठ्या प्रमाणात अवलंबलं होतं. त्याचबरोबर या कालावधीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारसरणीचा प्रभावही भारतीय जनमानसावरती मोठ्या प्रमाणात पडला होता. अशी सगळीच परिस्थिती आपण म्हणूया चले जाओ आंदोलन अथवा छोडो भारत आंदोलनासाठी या ठिकाणी कारणीभूत होती. अशामध्ये भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीचं वर्धा या ठिकाणी ब्रिटिशांनी भारत सोडून जावे हा ठराव वर्धा या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आला. वर्धा विदर्भामध्ये या ठिकाणी ब्रिटिशांनी भारत सोडून जावं हा ठराव पास झाला आणि या ठरावावरती मग मुंबई येथील अधिवेशनामध्ये, मुंबई या ठिकाणच्या अधिवेशनामध्ये शिक्कामोर्तब करण्यात आला. 7 ऑगस्ट 1942 मुंबईमधील गवालिया टँक मैदानावरती मुंबईमध्ये राष्ट्रसभेचं अधिवेशन भरलं. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन भरलं आणि 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अधिवेशनामध्ये छोडो भारत अथवा चले जाओ या चळवळीचा ठराव मांडला आणि हा ठराव मग प्रचंड बहुमतानं पास झाला. ब्रिटिशांनी तात्काळ भारत सोडावा असा ठराव पास झाला. महात्मा गांधीजी म्हणाले, मी स्वातंत्र्यासाठी आणखीन काही दिवस प्रतीक्षा करू शकत नाही. गांधीजी म्हणतायत, मी स्वातंत्र्यासाठी आणखीन काही काळ प्रतीक्षा करू शकत नाही. मी जर आणखीन वेळ घालवला तर परमेश्वर मला शिक्षा करेल आणि त्यामुळे आता मी वेळ घालवणार नाही. आता भारताला या ठिकाणी स्वातंत्र्य पाहिजे. आता भारताला स्वातंत्र्य पाहिजे. ब्रिटिशांनी इथून चालतं व्हावं. गांधीजी म्हणतायत की हा माझ्या जीवनातला शेवटचा संघर्ष आहे. गांधीजी या आंदोलनामध्ये करेंगे या मरेंगे या निर्धारानंच या ठिकाणी उतरले आणि ब्रिटिशाविरोधीच्या संघर्षाला या ठिकाणी सुरुवात झाली.
म्हणजे ब्रिटिशांनी तात्काळ भारत या ठिकाणी सोडला पाहिजे. गांधीजीच्या नेतृत्वाखाली मग देशव्यापी अहिंसात्मक आंदोलन या ठिकाणी सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला. गांधीजी पुढे म्हणतायत, हे आंदोलन केवळ राष्ट्रीय सभेचं नसून सर्व भारतीयांचं आहे. प्रत्येक स्त्री पुरुषानं या क्षणापासून आपण स्वातंत्र्य आहोत असं समजावं आणि लढ्यासाठी सिद्ध व्हावं. हा निकराचा लढा आहे. आज मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे, तो म्हणजे करेंगे या मरेंगे अशी प्रतिज्ञा आता प्रत्येकाने केली पाहिजे. बलिदानाची तयारी आता ठेवा. या स्वरूपाचं आव्हान गांधीजीनं देशवासियांना केलं आणि देशभरामध्ये नवचैतन्य या ठिकाणी निर्माण झालं. तर साधारणतः हे आंदोलन जर आपण पाहिलं तर 9 ऑगस्ट पासून हे आंदोलन सुरू होणार होतं. परंतु आंदोलन सुरू होण्याच्या आधीच ते चिरडून टाकण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी हाती घेतला आणि ब्रिटिशांनी दडपशाहीचं धोरण हाती घेतलं. 9 ऑगस्टचा दिवस उजळण्यापूर्वीच गांधीजी, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यासारखे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे, राष्ट्रसभेचे जे प्रमुख नेते आहेत, या सर्वच नेत्यांना या ठिकाणी अटक करण्यात आली. सरकारनं सभा, भाषणे, मोर्चे, निदर्शनं यावरती या ठिकाणी बंधनं टाकली. राष्ट्रसभेची देशभरामध्ये असलेली सर्व कार्यालये सरकारनं ताब्यामध्ये घेतली. म्हणजे साधारणतः नेत्याविना आता हे आंदोलन होतं, कारण की देशभरामधील सर्वच नेत्यांना या ठिकाणी ब्रिटिशांनी पकडलं होतं. नेता जरी उरला नाही, नेत्यांचं मार्गदर्शन जरी या ठिकाणी उरलं नाही, तरी देशभरातील जनतेनं उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. नेत्याविना आंदोलन या ठिकाणी सुरू झालं. ठिकठिकाणी मोर्चे निघायला लागले. सरकारचा निषेध ठिकठिकाणी व्हायला लागला. मोर्चे आहेत, निषेध सभा आहेत. हे आंदोलन फक्त आता शहरी भागापुरतच नव्हे तर ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं. महाराष्ट्राचं उदाहरण जर आपण पाहिलं तर चिमूर असेल, आष्टी असेल, महाड असेल, गारगोटी असेल, यासारख्या ग्रामीण भागातून, गावातूनही या ठिकाणच्या आबाल वृद्धांनी नेटाने आणि धैर्याने हे लढे अस्मरणीय ठरवले. म्हणजे ग्रामीण भागातील माणूस सुद्धा या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी झाला आणि यामधून मग भूमिगत चळवळ या ठिकाणी सुरू झाली. कारण की सरकारची दडपशाही होती, नेत्यांना अटक केली जात होती आणि त्यामुळे मग 1942च्या अखेरीस या जनआंदोलनानं एक नवीन वळण घेतलं. ते होतं नेतृत्व या ठिकाणी आता भूमिगत झालं. नेतृत्व भूमिगत झालं. तरुण समाजवादी कार्यकर्त्याकडे साधारणतः ते आलं. मग जयप्रकाश नारायण असतील, डॉक्टर राम मनोहर लोहिया असतील, अच्युतराव पटवर्धन असतील, अरुणा आसपाली असतील, SM जोशी असतील अथवा गोरे असतील, हे सर्वच समाजवादी नेते यामध्ये अग्रेसर झाले. देशामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर क्रांतिकारी गट स्थापित झाले. देशामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरती क्रांतिकारी गट स्थापन झाले. कर्जत तालुका जर आपण पाहिला तर कर्जत तालुक्यामध्ये भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवरी यांची लाल सेना. तर हे आंदोलन नेत्याविना होतं. देशभरातील जनता उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये सहभागी झालेली होती
कित्येक महिने सरकारला सळो की पळो या आंदोलनानं या ठिकाणी केलं. मुंबईला विठ्ठल जव्हेरी आणि उषा मेहता यांच्या साथीदारानं आझाद रेडिओ हे एक प्रेक्षेपण सुरू केलं, म्हणजे रेडिओ केंद्रही या ठिकाणी सुरू झालं. देशभरामध्ये प्रचंड मोर्चे या ठिकाणी निघायला लागले. हिंसक, अहिंसक या मार्गाचा अवलंब या ठिकाणी व्हायला लागला. रेल्वे लुटणं, सरकारी तिजोऱ्या या ठिकाणी ताब्यामध्ये घेणं, सरकारी मालमत्तेची जाळपोळ करणं, तारायंत्र तोडणं, पोस्ट असेल, वाहतुकीची साधनं असतील हे बंद पाडणं, या सगळ्या मार्गाचा अवलंब चले जाव आंदोलनामध्ये या ठिकाणी हाती घेण्यात आला. आणि यामधून मग देशभरामध्ये ठिकठिकाणी प्रतिसरकाराची स्थापनाही या ठिकाणी करण्यात येऊ लागली. प्रतिसरकार या ठिकाणी स्थापन झाली. ब्रिटिश शासनाची यंत्रणा उलथून टाकून स्वराज्याच्या निर्मितीसाठी या ठिकाणी देशभरामध्ये विविध ठिकाणी प्रतिसरकार स्थापन झाली. यामध्ये आपल्याला उदाहरण सांगता येतं, बंगालमधील मिदनापूर जिल्हा आहे, उत्तर प्रदेशमधील बलिया आणि आझमगडचा भाग आहे, बिहारमधील भागलपूर आणि पूर्णिया जिल्हा आहे. या ठिकाणच्या लोकांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला हाकलून दिलं आणि स्वतःचा राज्यकारभार या सर्वच जिल्ह्यामधील लोकांनी स्वतःच राज्यकारभार हाती घेतला आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना हाकलून दिलं. यामध्ये महाराष्ट्रही मागं नव्हता प्रतिसरकार स्थापण्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये आपल्याला सांगता येतं सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले. आपल्या सहकार्याच्या मदतीनं त्यांनी या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन केलं आणि यामधून सातारा जिल्ह्यामध्ये विविध कामं त्यांनी हाती घेतली. यामध्ये मग कर गोळा करणं आहे, कायदा व सुव्यवस्था टिकवणं आहे, खटल्यांचे निकाल देणं आहे, गुन्हेगारांना शिक्षा करणं आहे. यासारखी सर्वच कामं क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा या ठिकाणी जे प्रतिसरकार स्थापन केलं होतं याच्या मार्फत या ठिकाणी हाती घेण्यात आले, म्हणजे प्रतिसरकारही स्थापन. या आंदोलनाचा शेवट आपल्याला सांगता येतो स्वातंत्र्य प्राप्ती व भारतीय संविधान. आता पहा, 1942 हे चले जाव आंदोलन, भारत छोडो आंदोलन जर आपण पाहिलं तर या आंदोलनानं ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा केला. भारतीय माणसांनी प्रखर असा विरोध ब्रिटिशांना या ठिकाणी केला आणि यामधून ब्रिटिशांना आता जाणीव झाली की आपण जास्त काळ भारतामध्ये आता राज्य करू शकणार नाही, फार काळ आपली सत्ता या ठिकाणी टिकणार नाही अथवा आपल्याला ती टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना या ठिकाणी झाली. ब्रिटिशांना आता त्यांच्या साम्राज्याचा शेवट डोळ्यासमोर दिसायला लागला. अशामध्येच 1946ला मुंबईमध्ये नाविकानेही उठाव केला, म्हणजे आता स्वातंत्र्य हे नजरेसमोर होतं. अशामध्येच भारतीय राजकारणामधला एक गट बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि त्यांची मुस्लिम लीग, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि त्यांची मुस्लिम लीग यांनी या पक्षाने स्वतंत्र राष्ट्राचा आग्रह धरला. मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र असलं पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला, जिना आणि मुस्लिम लीग यांनी. आणि त्यामुळे देशभरामध्ये धार्मिक दंगली मोठ्या प्रमाणात उसळल्या, धार्मिक दंगे निर्माण झाले. हिंदू आणि मुस्लिम अशी दोही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली, धार्मिक दंगे निर्माण झाले आणि त्याचंच रूपांतर भारताच्या फाळणीमध्ये झालं. आणि 1947ला 2 देश निर्माण झाले, भारत आणि पाकिस्तान अशी 2 स्वतंत्र राष्ट्र या ठिकाणी निर्माण झाली. भारताला 15 ऑगस्ट 1947ला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं. भारत हे एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र अस्तित्वात आलं. आपण जो वसाहतवादाविरोधी लढा या ठिकाणी लढला, हा लढा म्हणजे जगासमोर एक आदर्श आपण निर्माण केलेला आहे. पारतंत्र्यामध्ये असलेल्या अनेक देशांना
स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारा भारताचा स्वातंत्र्य लढा असलेला दिसतो. आणि मग आपण स्वातंत्र्य मिळवलं आणि अशा या स्वातंत्र्य मिळवलेल्या देशानं मग आपलं स्वतंत्र संविधानही निर्माण केलं. स्वतंत्र भारताचं संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलं. 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान या ठिकाणी अंमलात आलं. संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी भारताला जगातील सर्वात मोठी अशी राज्यघटना या ठिकाणी दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, लोकशाही या मूल्यावर निष्ठा असणारा भारतीय समाज आणि त्या मूल्यावर आधारितच भारतीय राज्यघटना या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला हे जे 6वं प्रकरण होतं, वसाहतवाद विरुद्ध भारतीयांचा संघर्ष, हे या पद्धतीने पाहता येतं. आणि 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झालेला आपल्याला पाहता येतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं प्रकरण अभ्यासूया.